नमस्कार. आज आपण करणार आहे तर दही मिरची. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही या पद्धतीने अशी मिरची केली तर एक चपात्या 2 चपात्या खात्यानं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडून अशी चटपटीत दही मिरची तयार होती आणि फक्त 5 मिनिटामध्ये तयार होती. रेसिपीला सुरुवात करू. 150 ग्राम पोपटी कलरची मिरच्या घेतलेल्या, ती कमी तिखट मिरची असते. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असे उभी कापून घेतलेली मिरची 2 किंवा असे 4 तुकडे करून घ्यायचे. आपल्या लहान मोठे आपले जसे पाहिजे तसे. एक चमच्याभर तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, कच्ची पुनी ठेवायची नाही. मग 4 चमचे जिरे टाकायचे. जिरे फुलले की त्यामध्ये कापून घेतलेली ही मिरची टाकून घ्यायची. आणि मिरची टाकली की तेलावरती 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं. ती परतून झालं की चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. एक छोटा चमचा धन्या पावडर आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर टाकायची आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकल्यामुळे सगळे मसाले बॅलन्स होते. आणि टाकलं की 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. गॅस बारीकच करायचं. बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. मोठ्या गॅसवरती केलं तर मसाले जळतात. मग 2 ते 3 मिनिटासाठी चांगली मिरची परतून झालेली. आता ह्यामध्ये दही टाकून घेणार आहे. तर हे आंबट दही घेतलेलं आहे. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं. आंबट दही घेतं चटपट अशी मिरची तयार होती. आणि दही टाकलं की मिडियम गॅस करायचा. मिडियम गॅसवरती सारखं हलवत परतून घ्यायचं. हे दह्यातलं पाणी आटेपर्यंत चांगलं परतायचं आहे. जास्त काही टाईम लागत नाही. 4 ते 5 मिनिटामध्ये दह्यातलं पाणी आटतंय. दह्यातलं पाणी आटलेलं आहे आता. या पद्धतीने अशी मिरची तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा. जास्त ओव्हरकुक मिरची करायची नाही आहे. की छान अशी झटकीपट 5 मिनिटामध्ये दही मिरची तयार झाली. आणि ह्या पद्धतीनं मिरची केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडन. तोंडी लावण्यासाठी किंवा असं चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान असं लागत. आणि ही मिरची अशी जर केली तर 8 दिवस तर टिकती. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.